हॅलो फ्रेंड्स, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये म्हणजेच 22 ऑगस्टच्या भागामध्ये प्रतिमा सगळ्यांसोबत चहा घेऊन कप किचनमध्ये ठेवून सायलीला सांगून ती तिच्या खोलीमध्ये जाते. तेव्हा सर्वांना खूप आनंद होतो, कारण प्रतिमा स्वतः बाहेर आली, सगळ्यांसोबत चहा घेतला. या गोष्टीचा आनंद सगळ्यांना झालेला असतो. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, सायली, रोजचा दिवस कालच्या दिवसापेक्षा चांगला उजाडतोय. तेव्हा प्रतिमाची भीती कमी झाली आता. मग प्रतापरावही म्हणतात, हो ना, थोडा वेळ का होईना, पण तिला आपल्याबरोबर बसावंसं वाटलं, हे खूप महत्त्वाचं आहे. तेव्हा रविराज म्हणतात, पूर्णाई, ती पूर्वीसारखी होईल ना? तेव्हा पूर्णाजी म्हणतात, हो, नक्कीच होईल. तेव्हा कल्पनाही म्हणते, आणि सायलीची मेहनतही वाया जाणार नाही. सायली लगेच म्हणते, मला वाटतं आता आपण एक पाऊल पुढे टाकायला काहीच हरकत नाही, आणि त्यासाठी उद्याचा दिवस उत्तम आहे. हे ऐकून प्रिया लगेच सायलीला म्हणते, काय आहे उद्या? तेव्हा सायली म्हणते, अगं, उद्या रक्षाबंधन आहे ना? तेव्हा प्रिया म्हणते, हां, उद्या अस्मिता अर्जुन व अश्विनला राखी बांधणार, यात माझ्या आईचा काय संबंध आहे? तेव्हा सायली म्हणते, अगं, विसरलीस का? प्रतिमा आत्यांचा भाऊ पण याच घरात आहे. मित्रांनो, आता रक्षाबंधन साजरी होणार म्हणजे सगळे खूप खुश असणार, पण प्रतापराव नाराज झालेले असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, म्हणजे उद्या प्रतिमा आत्या डॅडना राखी बांधणार? मित्रांनो, इतक्यात प्रियाला नागराचा फोन येतो, मग ती बाहेर जाते. तेव्हा अश्विन म्हणतो, उद्याचा दिवस डॅडसाठी खरंच खूप स्पेशल असेल. डॅड, प्रतिमा आत्याने तुम्हाला राखी बांधली त्याला किती वर्षे झाली असतील हो? तेव्हा प्रतापराव म्हणतात, युगं लोटली असतील. तेव्हा कल्पनाही म्हणते, अहो, आता तुमचं वाट बघणं संपलंय ना? सायली लगेच म्हणते, बाबा, तुमच्या रक्षाबंधनाच्या खूप आठवणी असतील ना हो? तुम्ही प्रतिमा आत्यांना काय गिफ्ट द्यायचं? तेव्हा कल्पना म्हणते, दागिने किंवा साडी असायची. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुम्ही पण उद्या असंच काहीतरी गिफ्ट द्या. आता इकडे प्रिया नागराजशी बोलत असते. तेव्हा ती म्हणते, किती वेळ फोन करताय? या लोकांच्या प्लॅनवर लक्ष ठेवू की तुमच्याशी गप्पा मारू? तेव्हा नागराज चिडून म्हणतो, तिथलं असू दे, इथं काय प्लॅन केलाय तो ऐक आधी. तेव्हा प्रिया म्हणते, काय ठरवलंय तुम्ही? तर नागराज सांगतो, मी नाही, महिपतने ठरवलंय, प्रतिमा वहिनीला मारून टाकायचं. तेव्हा प्रिया घाबरते आणि म्हणते, काय? त्या महिपतची अक्कल गेली शेण खायला, तुम्हाला नाही का कळत काही? तेव्हा नागराज म्हणतो, मी खूप विचार केला, वहिनीला काही आठवणार, ही काय बोलणार, याची टांगती तलवार मला माझ्या डोक्यावर नाही ठेवायची. तेव्हा प्रिया म्हणते, किल्लेदार फॅमिलीला मारण्याचा प्रयत्न तुम्ही याआधीही करून बघितलाय ना? तो फसलाय, मग परत आणि का करताय? त्याचीच शिक्षा भोगताय ना आता? तेव्हा नागराज म्हणतो, तीच चूक सुधारायची आहे मला. ती उद्या प्रतिमा वहिनीची मेमरी परत आली आणि ती म्हणाली, ही माझी मुलगी नाही, असं तुला म्हणाली तर काय करशील? तेव्हा प्रिया घाबरते आणि म्हणते, हो हो, मला नाही ही रिस्क घ्यायची, पण तरीही. तेव्हा नागराज म्हणतो, गप्प बस, तुझं काम फक्त मला माहिती पुरवायची आहे की प्रतिमा वहिनीला मारण्याची संधी कधी आहे, मग मी आणि महिपत पुढचं बघतो, तू त्यात डोकं खुपसू नको. तेव्हा मित्रांनो, मग नागराज फोन ठेवतो. मित्रांनो, प्रिया ही खूप घाबरलेली असते. आता इकडे महिपत नागराजला म्हणतो, नागराज शेठ, एन्जॉय करा. मित्रांनो, इकडे सायली विचारते, आई, उद्या काय करायचं? म्हणजे नारळाची बर्फी तर करायचीच आहे, पण त्याबरोबर आणखीन काय? तेव्हा कल्पना म्हणते, हे बघ, 2 भाज्या आणि नारळी भात करूयात. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, आपण यावेळी हॉलमध्येच पाट मांडूयात. तर प्रतापराव हे सगळं ऐकून म्हणतात, बस करा आता, तुमचा उत्साह मला कळतोय, पण याला जरा आवर घाला. प्रतिमा 5 मिनिटासाठी इथं येऊन बसली आणि तुम्ही स्वप्न बघायला लागलाय, ही वेगळी गोष्ट आहे. बहिणीने भावाला राखी बांधणं ही खूप वेगळी गोष्ट आहे. प्रतिमाचं आणि माझं नातं हे रक्ताचं नाही, मनाचं आहे, आणि मला नाही वाटत की ते ती स्वीकारेल. मित्रांनो, प्रतापराव उठून जात असतात. तेव्हा सायली त्यांना थांबवते आणि म्हणते, बाबा, तुम्ही शंका का घेताय? उद्या सण असा आहे की बहिणीला भावाची ओळख नक्की पटेल, आणि नाहीच पटली ना, तर आपण प्रयत्नच केले नाहीत असं नको वाटायला. मग प्रतापराव पुन्हा खाली बसतात. तेव्हा सायली म्हणते, आपण कोणीही उत्साह ढवळू द्यायचा नाही, तो कायम टिकून ठेवायचा आहे. मित्रांनो, हे सर्वांना पटलेलं असतं. तेव्हा रविराज म्हणतात, प्रताप, मला तुझ्या मनाची अवस्था कळते, पण जे सायली म्हणते ना ते करून दाखवते, आणि यावेळीही तिच्यावर विश्वास ठेवूया ना आपण.
तेव्हा कल्पना म्हणते, हो तुम्ही आता यापूर्वी करायचा ना तसं स्पेशल राखी पौर्णिमा करा. तेव्हा अर्जुन म्हणतो, स्पेशल काय? तेव्हा प्रतापराव म्हणतात, मी ना प्रतिमाला ओवाळणी द्यायचो, पण दुसरं गिफ्ट एक स्पेशल असायचं, ते मी घरीच लपवून ठेवायचो आणि मी प्रतिमाला सांगायचो, ते तू शोधून काढायला हवंस. माझा प्रयत्न असायचा रे तिला सापडू नये, पण प्रतिमा ते शोधून काढायचीच. मित्रांनो, सगळे आनंदाने हसत असतात. मग अर्जुन म्हणतो, अरे वा, आत्ताचा पूर्ण दिवस तर गिफ्ट शोधण्यातच जात असेल. तेव्हा पृणाजी म्हणतात, पण ते जेव्हा सापडायचं ना तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा असायचा. कारण ती भेटवस्तू विकतची नसायची, प्रताप ती स्वतःच्या हाताने बनवायचा, म्हणूनच ती गिफ्ट हक्काने मागून घ्यायची. तेव्हा अश्विन म्हणतो, काय? तर लगेच सायली म्हणते, बाबा उद्यासुद्धा तुम्ही आत्यांसाठी अशीच भेटवस्तू तयार कराल ना? तेव्हा प्रतापराव म्हणतात, मी करेन ग, पण प्रतिमाने ती शोधायला नको का? अगं ती खोलीच्या बाहेर पण जेमतेम येते. मग तेव्हा सायली म्हणते, मग आपण ती वस्तू अशा ठिकाणी लपवूया, ती त्यांना लगेच पटकन सापडेल. मग सगळे हो हो असं म्हणतात. तेव्हा कल्पना म्हणते, आता आपण उद्याच्या तयारीला काही कमी पडू द्यायचं नाही. तेव्हा प्रतापरावही म्हणतात, तुम्ही कितीही तयारी करा, पण प्रतिमाने मला राखी बांधायचे माझ्या नशिबातच आहे असं मला वाटत नाही. तेव्हा प्रतापराव नाराज होऊन जातात. तेव्हा प्रिया म्हणते, सायली, तू माझ्या आईची मेमरी परत आणण्यासाठी जे उलटसुलट प्रयत्न करतेस ना, त्याने फक्त माझी आईच नाही तर घरातील सगळेच अस्वस्थ आहेत. तू बघितलंस ना आता मामाला किती वाईट वाटलं, ते त्याला त्रास झाला ना. तेव्हा लगेच कल्पना म्हणते, तन्वी अगं तू ना अगदी उलट विचार करतेस. उलट सायली जे काही करते त्यामुळे आम्हाला एनर्जी मिळते आणि यामुळे आशा वाटते की प्रतिमा सगळं आठवेल. तेव्हा रविराज म्हणतात, तन्वी अगं कुठल्याही मार्गाने का होईना पण प्रतिमाला तिचा भूतकाळ आठवेल ना, ते गरजेचंच आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो ठरलं तर मग उद्या आपण रक्षाबंधन सेलिब्रेट करणार आहोत. तर मित्रांनो, वातावरण खूपच आनंदी होतं, सगळेच खुश असतात. प्रिया मात्र मनातल्या मनात म्हणते, हे उद्याची तयारी करतायत आणि तिकडे नागोबा प्रतिमाला मारायचं प्लॅनिंग करतोय. हे लोक प्रतिमाला उद्या एकटं सोडणार नाहीत, त्यामुळे हे नागोबाला कळवायला हवं. मित्रांनो, सगळे गप्पा मारत असतात. तेव्हा प्रिया नागराजला मेसेज करून सांगते, उद्या प्रतिमाला मारण्याचा प्लॅन ठेवू नका. ती जेव्हा एकटी असेल ना तेव्हा मी कळवते. मित्रांनो, आता इकडे रात्री अर्जुन आणि सायली गप्पा मारत असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, आता डॅड नक्की अस्वस्थ असणार, कारण त्यांना असं वाटतंय उद्या प्रतिमा आत्या त्यांना राखी नाही बांधणार. तेव्हा सायली म्हणते, उद्याचा सण बहीण भावासाठी खूप महत्त्वाचा असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, मी एरवी अस्मिताईला ना रागवतो, पण उद्याच्या दिवशी ती जेव्हा मला राखी बांधते तेव्हा मी तिलाच नाही तर मलाही प्रॉमिस करतो की मी नेहमी तिचं रक्षण करेन. तेव्हा सायली म्हणते, हीच तर ऊर्जा मिळते सणांमुळे, घरात उत्साह येतो, गोडधोड होतं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकमेकांना गिफ्ट देतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो पण मी अस्मिताईसाठी गिफ्ट आणायलाच विसरलो. मित्रांनो, आता सायली हे ऐकून अर्जुनवर खूप चिडते, त्याला रागवते. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुम्ही का चिडताय? ती कशी वागते तुमच्याशी आणि हे लक्षात नाही का तुमच्या? तेव्हा सायली म्हणते, त्याचा प्रश्नच नाही इथे. बाबा बघा, मनाचं नातं जपता येत नाही म्हणून अस्वस्थ झालेत आणि तुम्हाला रक्ताचं नातं जपता येत नाही. तेव्हा अस्मिताईंच्या डोळ्यात उद्याच्या दिवशी अश्रू आणणार आहात का तुम्ही? मित्रांनो, आता इकडे प्रिया तिच्या रूममध्ये असते. तेव्हा सर्वांनी बाहेर सायलीचं कौतुक केलेलं असतं, हे बघून ती खूपच चिडलेली असते. त्यावेळी ती म्हणते, प्रतिमाने जर मला मुलगी म्हणून स्वीकारलं नाही तर नागराजने सांगितलेला उपाय करायलाच हवा. मित्रांनो, अर्जुन इकडे सायलीला सॉरी म्हणत असतो. तेव्हा सायली त्याला बहीण भावाच्या नात्याचं महत्त्व आणि रक्षाबंधनाचं महत्त्व समजून सांगते. तेव्हा अर्जुन तिला म्हणतो, आज माझ्या टीचरने शिकवलेला लेसन मी शिकलो आहे, आता दुसरं लेक्चर सुरू करायचं आहे का? गुड नाईट. तेव्हा सायली म्हणते, नाही आता गुड नाईट. गप्पा मारून झाल्यानंतर दोघेही झोपायला जातात. मित्रांनो, आता उद्याच्या भागामध्ये सुभेदारांच्या घरी रक्षाबंधनाचा सण साजरा होत आहे. सायली प्रतिमाला प्रतापरावांना राखी बांधण्यासाठी सांगते. तेव्हा घरातील सगळेच खूप खुश होतात आणि पूर्णाजी, सायलीने घराचं रक्षण नेहमीच केलं आहे म्हणून पूर्णाजी स्वतः सायलीला राखी बांधतात. बघूयात मग उद्याच्या भागामध्ये अजून काय होते ते. अशाच मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा.